आणि MRD शाळेसमोरून आमची जमीन सुरुवात होते तर ती डोंबिवली शिवारापर्यंत बर्डीच्या मंदिराच्या आजूबाजूला, त्याच्यानंतर MRD शाळेसमोर आणि सर्व शेती वडिलोपार्जित शेती असल्यामुळे आता कालांतराने त्याचे वेगवेगळे विभक्त कुटुंब पद्धती होत गेली आणि प्रत्येकाच्या हिश्श्याला मुलांना 10-10, 12-12 एकर शेती आहे. तशी मलाही आहे. तर मला शेती आल्याच्या नंतर 2014 पर्यंत पूर्णतः मी केमिकल शेती करतो. रासायनिक खताचा म्हणजे वडील जशी शेती करायची त्याच प्रकारची शेती करायची. परंतु काय झालं की 2014-15ला आपल्याकडे होमवाडीचा एक ग्रुप त्यांनी एका गाईवर 30 एकर त्याची शेती केली जाते. आणि त्या सुभाष पाळेकर सरांचं ते पद्मश्री अवॉर्ड दिलेला आहे मोदी साहेबांनी. त्यांची कार्यशाळा जी आहे का ती बर्डीच्या मंदिरावर लावली आणि बर्डीच्या मंदिरावर लावल्याच्या नंतर एक गिर गाय किंवा एक गावरान गाय रोज 10 ते 12 किलो शेण देते, 10 लिटर गोमूत्र देते आणि ती एका एकराला काम येते. असं 30 दिवसात ती एका गाईचं शेण आणि गोमूत्र असे 30 दिवसात 30 एकराला काम येत. म्हणजे एक गाईपासून 30 एकर शेती केल्या जाते. जीवामृत तयार करणे, दशपर्णी तयार करणे, निंबाळ तयार करणे, निंब ऑइल तयार करणे, त्याच्यानंतर बाजारातून काही न आणता शेणखताचा वापर करणे, अशा प्रकारे ही शेती केली जाते. आणि त्या माध्यमातून 2014 पासून माझ्याकडे 1,000 जाम होता. त्याच्यानंतर 500 सीताफळ होते आहे, 500 सीताफळ आहे. त्यानंतर माझ्याकडे 27 प्रकारच्या बोरांच्या जाती आहेत. दशिमी, सिंडिया, बॉल सुंदरी, चेकमेट, ऍपल, रेड ऍपल, काश्मीरी ऍपल. त्याच्यानंतर माझ्याकडे बोरांच्या जाती आहेत. माझ्याकडे 100 जांभळं आहेत. त्यानंतर केशर आंबा 100 आहे. त्याच्यानंतर सध्या 750 सीताफळाचं आहे. त्यानंतर माझ्याकडे 100 चिकू आहे, 200 अंजीर आहे आणि अनेक प्रकारच्या वेगवेगळे रानटी झाडं देखील माझ्या आजूबाजूला लावलेले आहेत. आता याच्यातून मला असं पाहायला मिळालं की कोणत्याही प्रकारचं रासायनिक खताचा मी वापर करतो, परंतु बोराची जात थोडी किरकिरी असते तर मग मी थोडस बुरशीनाशकाचा वापर करत असतो. बाकी मी कशाचाही वापर करत नाही. आणि त्यातून मी कमीत कमी बगर केमिकल शेती ही माझ्या 2014 पासून सुरू केलेली आहे. आणि आज तुम्ही खूप कमी लोक आहे, मी टीव्हीवर खूप कमी उत्पादन सांगितलं की वर्षाखाली 12 लाखाची बोरं वर्षाखाली. आणि दुसरं एक माझं एक विजन आहे की बा स्वतः पिकवायचं, स्वतः विकायचं. मी मार्केटला एकही फळ घेऊन जात नाही. पूर्ण फळबाग रोडला उभा राहून शाळा सुटल्यावर मी माझे फळ विकत असतो. आणि मी फळांचा रेट हा 100 रुपये किलोनी विकतो. माझी बोरं 100 रुपये किलोनी विकतात. ग्रीन ऍपल 50 रुपये किलोनी विकतो. आणि सीताफळ देखील मी विकत विकतो. मी जांभळं देखील विकत विकले. अशा प्रकारची पूर्ण फळबाग मी माझ्या स्वतःच्या शेतात विकतो. मी मार्केटिंग स्वतः करतो. मार्केटिंग स्वतः करत असल्यामुळे मला सगळ्यात जास्त उत्पादन केलं जातं. विचार जर केला तर स्वतः जर आपण माल विकला तर मला नाही असं वाटत की कोणत्या शेतकऱ्याला कोणाकडे हात करण्याची. दुसरी गोष्ट मी काही असं पब्लिसिटी करत नाही आणि कोणत्या व्हॉट्सअप ग्रुपला या फेसबुक ग्रुपला मी जास्त टाकत नाही. बऱ्याचशा लोकांनी माझ्या माघारी माझी व्हिडिओ क्लिप बनवली, फेसबुकला टाकली. बरेचसे युट्यूब चॅनल वाले माझ्याकडे येतात, माझी क्लिप बनवतात. ते काहीच्या लाईक मिळवण्यासाठी ते स्वतः ग्रुप बनवून टाकलं. मी कधी कोणत्या युट्यूब चॅनलवर टाकलेलं. मला येऊन सांगतात सर तुमची मुलाखत बघितली, तुमचं पाहिलं, ठीक आहे बा, माझ्यामुळे त्याचा फायदा होत असेल तर ठीक. म्हणजे माझी पब्लिसिटी करून जातात. अशा प्रकारे पूर्ण फळबाग चालू होते. कमी सीताफळ आणि हे बोर सीझन संपला असं वर्षभर फळबाग माझ्या शेतामध्ये जो जो माल निघतो स्वतः विकण्याचा प्रयत्न. फरक एवढा आहे की स्वतः शेती करतो. एक गडी आहे माझ्याकडे. मी कोणत्याही प्रकारचं मजूर शेतात लावतो. फळबाग असल्यामुळे ट्रॅक्टर आहे छोटा माझ्याकडे, त्यामुळे मी रोटर मारणे, ती जर गवत निघलं तर आजूबाजूला रोटर मारून घेणे, वखराची पाळी मारणे. परंतु मी कधी मजूर लावत नाही, कोणती लेडीज कधी कामाला लावत नाही. फक्त बोरं तोडायला एक बाई लावत असतो आणि एक माणूस, म्हणजे दोघं नवरा बायको गणिती असतात. तेच माझ्याकडे काम करतात. माझ्याकडे लेबर खर्चही जास्त नाही, कारण ते तोडायचं आणि तेवढाच विकायचा.
जास्त तोडून ठेवायचा नाही, हम्म. मार्केटलाही न्यायचा आहे. त्यामुळे एकदम ताजे फळं लोकांना मिळतात आणि या सगळ्या फळातून लोकांना देखील एक वेगवेगळ्या प्रकारची गोळं खाण्याची आवड निर्माण आहे. 27 प्रकारची गोळं माझ्याकडे आहेत. वा.